ते सन्मान आपले समाधान बस एक नंबरला 15 वर्ष हलत ना अजून घेऊ नका की आमदार साहेबांचा असतोय आमदार साहेबांचं नाव झालेलं आहे ओळखण्याला काय सूचना झाले त्या नावाचं आमच्यासाठी कळत नाही पण सर्वांनी समाधान झालं विकासाच्या हातामध्ये पत्र घेतलं ओळखण्याचा मंडळ मिळणार आणि आपल्या अंगणावर असते यांच्या आवाज झाला ठिकाणी आपल्याला विनंती आपण आपल्या सरकारी विकासाचा असा धक्का दिला तुटा आणि तुकडे करण्यामध्ये व्यवस्था आहेत आमदार साहेब विकासाचा पट्टा हातामध्ये घेऊन विरोधकाचा ज्यांनी मडका मोडला त्यांना वाटतं आमच्या सरकारला जमणार नाही माय यांच्या 35 गावाच्या नावाला गेले 35 वर्ष ज्यांनी बोट फेकली शिंगा केला तर 35 गावाला पाणी दिलं नाही आपण खंडे आमदार तालुक्याला आला त्याला ठरवलं या भागातून लोक त्यांना पाहिलं नाही पाहण्यासाठी ते वंचित आहेत त्यांनी मनाने घेतलं आणि 35 गावाच्या 24 गावाचा पाणी घेतलं सन्मान्य समाधान यांनी सोडवलं भगत सर एक नंबर आमदार साहेबांना बघतोय आमदार साहेबांना बघतोय आमदार साहेबांचा एकच मागणं आहे ते म्हणजे विकास आणि विकास आहे आपण येत्या 7 तारखेला काँग्रेसमध्ये खतम झाले जिल्ह्यामध्ये वेगळा संधी वाटता आणि पंचायत समितीच्या वेगळा म्हणून काय त्याला निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी राहतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण जरा इकडे सर कमा आहे जरा माझा मेन माणूस आहे आमच्या सैनिका माणूस आताच मी पाहुणे समाधान व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आपल्या गावचे सरपंच कसगावडे माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती उपसभापती व आपल्या भूजंती गणाच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार संगीताताई व मरोडे पंचायत समिती गणाच्या ताई गणपाटील ताई व भूजंती पंचायत समितीचे उमेदवार अर्जुनजी मल्हारे या सर्वांचं मी आपल्या मरोडा ग्रामस्थ व जिद्दी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो समोर उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आपल्याला एवढंच सांगेन सोनं सोनं असतं सोनं कपाटात ठेवलं जातं सोनं तिजोरीत ठेवलं जातं सोनं अंगावर घातलं जातं पण ज्याच्या जवळ जावं आणि त्याच्या आयुष्यात सोनं व्हावं या पैशाचं वाचणार आपलं नेतृत्व म्हणजे माननीय आमदार समाधानदादा अवतारे आपण बघतोय ढोबळे सरांचे 17 वर्ष भारतनाना भालकेंची 11 वर्ष रामसाहेबची 5 वर्ष 33 वर्ष आपल्या मंगळवेढ्याला फक्त तेल दोना 40 दोना गद्दार म्हैसाळ या पाण्याच्या मुद्द्यावर ज्याने आपल्याला झुलवत ठेवलं 17 वर्ष ढोबळे सरांनी आपल्याला हेच गाजर दाखवलं पाण्याचं आणि या 35 गावच्या जनतेला नुसतं पाण्याचं गाजर दाखवून मुरगात काढण्याचं धोरण आखलं ज्या आपल्या महाराष्ट्राचं कर्नाटकाचं आराध्य दैवत मालिंगराया देवाच्या शब्द घेतल्या आणि आपल्याला वेळच काढलाय
मित्रांनो, आता त्यांना ज्यावेळेस प्रचाराला इथे येतील त्यावेळेस आपल्याला त्यांना जाब विचारण्याची संधी आहे. आपण 17 वर्षाच्या कार्यकालात काय केलं आणि जो भारत नानाचा भद्रा म्हणून स्वतः वावरतोय तो सांगतो. ज्यावेळेस आपला आमदार विकासावर बोलते त्यावेळेस तो म्हणतो तुम्ही माझ्या वेळेला बापावर बोलला. नगरपालिकेच्या वेळेस हा मुद्दा काढला. त्याच्यानंतर आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेब विकासावर बोलतात. तो म्हणतो माझ्या 11 वर्षाच्या मुलावर बोलला. अरे तू बोलण्याबद्दल काय म्हणणार नाही, पण ज्याच्याकडे वचन आहे आणि दिलेलं वचन पूर्ण करण्याची हिंमत आहे, ज्याच्याकडे विकासाचं विजन आहे त्याच्यावर तू टीका टिप्पणी करतो. तू विकासावर सांग. भारत नानांच्या 11 वर्षाच्या कार्यकालात मी या गावात गेलो, त्या कार्यकर्त्याला मी साथ दिली आणि त्या कार्यकर्त्याला नानापत्र घेऊन जाऊन त्या कार्यकर्त्याचं भलं करण्याचं धाडस केलेलं तू एक तरी गावातला कार्यकर्ता दाखव, तुला आम्ही आमच्या गावात आलेलं तुझं सहर्ष स्वागत करू. मित्रांनो, मी त्यांच्यावर बोलवणार मोठा नाही, पण ज्या विकास कामावर बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करता. दादांनी कधीतरी त्यांच्यावर टीका टिप्पणी करावी. दादा कायम बोलताना विकास कामावर बोलतात. आपण बघतोय दादा आपला प्रापंचिक व्यापातून आपला व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सांभाळत असताना आपल्या भागात काम करत असताना त्यांनी गोरगरीब जनतेची स्वप्न जाणली आणि 2014 निवडणुकीत त्यांनी उतरले. 2014 ते 21 पर्यंत त्यांनी 2 वेळा पराभव स्वीकारला, आपण खचले नाही. परत उभारी घेतली. निवडून आल्यानंतर त्यांनी भूमिपत्राचं काय काम असतं हे दाखवून दिलं. मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे ह्या निवडणूक आहे आमदारकीची किंवा खासदारकीची नाही. मी तुमच्या आमच्या गावाला येणार निधी हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून येतो. घरकुल योजना असेल, आईला तुम्ही सिंचन योजना असेल, राजू जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तर हे आमदार साहेबांनी समाजकारण राजकारणात घेतले त्या संगीताचा दुवा असतील, त्यांचे पती हनुमान शेठ दुवा असतील किंवा सर्वसामान्य अर्जुन मल्हार असतील किंवा आपल्या गावातील सर्वसामान्य कार्यकर्त्याची पत्नी असेल, त्यांना येणाऱ्या 5 ते 7 तारखेला आपण आपल्या गावातून कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आणि हे आपल्या आमदार साहेबांना पुढील कार्यास शुभेच्छा द्यायच्या थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके कमर सरपंच रोजच्या अंतर्गत म्हणजे समाधान ही जी चावी समाधान नावाची चावी ज्या लोकांना सापडते तो जीवनातला सुखी माणूस आहे. संयमी नेतृत्वाचा जिल्हा सामाजिक पंत या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये विकास कामाने झगडत आहे. जाणीवरूपी विचारांचा विचार मोठा नतमस्तकाने फळ येत आहे. एक आशेचा किरण आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे लागत आहे की एक मंत्रिपदाची मागच्या दादाला मिळेल. आशेचा किरण आम्हाला फळ देतोय. एक वचनपूर्वीचा महानुभव तारीख वाईट डेडलाईन 35 पदकाला देत आहे. त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणातील हे उमेदवार आपले विजयी झालेले आहेत. अशा पद्धतीचं यानंतर आम्ही बोलतोय ते अमोल माने या प्रमुख मान्यवरचं आगमन या ठिकाणी होत आहे. बिहारमध्ये भाजपाने बिहारमध्ये 81 जिल्हा परिषद आणि पंचायत आवाज थोडा घे. बीजेपी आले बघा सर खरं आहे. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार समाजाला अवतारे माझे अवतार थोड्याच वेळात तिथं येत आहेत. या ठिकाणी संगीताबाई विभाग जिल्हा परिषद सदस्य
यासाठी उमेदवार आहे. त्याचबरोबर आपल्या गणपतीचा एक मरडी घरातून आहे आणि अर्जुन मल्हार फुलजंती घरातून आहे. वातावरण सगळ्यांना माहित आहे. नगरपालिका झाल्या कोणाच्या सत्ता आल्या, महानगरपालिका झाल्या सत्ता कोणाच्या आल्या, भारतीय जनता पार्टी. आणि आता सांगायला काय विचारायला काय कारणच नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वातावरण कुणाचं गुंतय? कमळ. 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 आणि चायना भाजपला कमळ म्हणलं सैनिक बसलं तर राज्य आहे. कशाला सांगता तुम्ही कमळ म्हणलं? अर्जुन सैनिक अर्जुन मल्हारे आणि हनुमान दुला शिंदे तिकडल्या भागात फुलजंती घरातलं जेव्हा वातावरण बघितलं, मला वाटतं फुलजंती घरामध्ये संगीता दुधा 2 हजारापेक्षा जास्त निघली. कमळ ना जिल्हा परिषद आता मरोडे घरामध्ये इथं सुरू झाली. गावाच्या गाव एक म्हणाली आणि मरोडेगण जास्त मतदान करणार का फुलजंतीगण मतदान करणार, यामध्ये लोकांच्या मध्ये आता स्पर्धा सुरू झाली. कारण आज समाधानच्या नेतृत्वाखाली 3-4 वर्षामध्ये समाधान नावाची कारकीर्द. मगाशी कोणतं बोललं आता नेहरू झालं दोघे तर आपल्याकडे किती वर्ष होती? 20 वर्ष. मी त्याला घालला इथनं त्यांनी एकच सांगितलं, मी बऱ्याच वेळा बोललो या गावात आणि त्यांनी मजा लावली. मी त्याला म्हणलं म्हणायचं आलेला पाणी उचलायचं आणि रवाड बोलतो तो करू. बघा सर, गुंडेवाला पाणी उचलायचं, पाणी उचलायचं, 40 रुपयाला टाकायचं आणि महिला पाणी उचलायचं आणि गड्ड्या नाल्यावर टाकायचं आणि ते तोंडा नाल्यात सोडायचं. मला सांगा 20 वर्ष गेली, दोन गुळगुळीत झालं आणि डोंगरे सुद्धा गुळगुळीत झाला. अरे एक नंबर यानंतर 5 वर्ष साहेबाची गेली. विचारायला लागली 40 दोंडा, 1 दोंडा, दोंडा नाला, गड्ड्या घालो, ज्याला विचारायला लागले त्याला साहेब म्हणजे हे काय मुलगे काय पाणी काय आहे. पुन्हा पाणी चढवलेले काम करणारी ज्यावेळेला माणसाने आम्ही नकाशाचं नेरेचं पाणी आमच्या तालुक्यात कसं येतं याचं नकाशे काढलं आणि गावागावाला लागतं, त्यावेळेला 35 गावाचा पाणी भारतीय साहेबांनी आमचा प्रश्न घेतला. वाटलं आता भारतीय साहेब डोंगराळा तालुक्याच्या 35 गावाला पाणी आणणार. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 3 वेळा आमदार झाले. पाण्याचा प्रश्न जरा सुटला नाही. त्यांनी फक्त आम्हाला नाचले. हो अध्यक्ष त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर समाधानदादा आमदार झाले. म्हणत नसते ती समाधानदादा आमदार करत असताना आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं माझ्याकडे 5 आमदार आहेत, तुम्ही त्याला आमदार करा. तुमच्या मंगळगावच्या सिंचनला त्याला गती द्यायचं का करू. इतर वेळी केंद्रातलं सरकार त्याच्यासाठी निघत असतो आणि शब्द त्यांनी जेव्हा ते मुख्यमंत्री झाले आणि समाधान दादांनी सुद्धा विधानसभेत ज्यावेळेला भाषण केलं ते भाषण आजही मनावरती टोचलंय. समाधान दादा म्हणाले की मी या दुष्काळी भागाचं प्रतिनिधित्व करणारा आमदार आहे. सभापती साहेब की मी दुष्काळात जन्मला असेल पण माझी जनता दुष्काळात मरू देणार नाही. त्यासाठी मंगळगावच्या सिंचन तुम्ही आम्हाला मंजूर करा. एवढं भावनिक आवाज देवाला त्यांनी केलं. त्या भावनिक आवाजाला देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला शब्द दिला, दादा
आज 10 दिवसामध्ये तुमच्या या प्रश्नाला बैठक लावतो आणि बैठक लावतो म्हणत असताना त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्यांनी या मंगळवारचं सिंचन मंजूर केली नव्हे तर 700 कोटी रुपये देऊन ती योजना आज कामाला आली आणि आज त्या योजनेचं काम आपल्या आंधळगाव देवळीच्या पुढं काम चालू झालं असा दमदार आमदार म्हणतो आपण. आणि दमदार आमदार पाटील आमदार का म्हणतो? भारतीय जनतेच्या काळात पाणी आलं नाही म्हैसाळचं, डोंगरेकरांच्या काळात म्हैसाळ कुठे माहित नाही, पण त्यावेळेला ज्यावेळेला त्या वायपळच्या त्या चिखल ओढ्यावरती त्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला तिथं तो बोगदा तयार नव्हता. त्यानंतर सनवडीचा पुढचा वडा त्याच्यावरती केला नाही. त्यावेळेला आम्ही श्रीकांतजीच्या सरपंचाला घेऊन गेलो, आपल्याला आमदार फोटो किती वरती बघा म्हणलं. तर त्यांनी सांगितलं तर 2 महिन्यात पाणी असतो. सनवडीचा तो जलसेतू तयार नव्हता, तो गुलाब थोडं आता आपल्याकडे त्यांनी पाठीला दिला आपल्याला. त्यांनी जेव्हा सांगितलं आम्हाला आमदार फोटो बोलते म्हैसाळच्या योजनेचं पाणी तालुक्यात द्यावं, सनवडीचा ज्ञानाचा ठिकाण दुरुस्त करून घेतला आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये दक्षिण भागाच्या 15-16 गावामध्ये म्हैसाळचं पाणी आलं. असल्या उन्हाळ्यात तिकडे पाणी जेव्हा बांधायला यायला तेवढी तिथली जनता समाजाला धन्यवाद देऊ लागली आणि म्हणून म्हणलं पाणीदार आमदार. दुसरा दमदार आमदार कशासाठी म्हणतात? या भीमा नदीवरती, भीमा नदी म्हणजे जलसंपदा खात्याकडे आहे आणि आमचा जलसंपदा खात्याकडे तांबेरी बंधारा मंजूर करायला मंजूर होता, पण तांबेरी बंधारा जलसंपदा खात्यामध्ये 2200 नंबरला होता. म्हणजे एवढी फायली यायचं की जलसंपदाकडला हा बंधारा जलसंधारणकडे घातला. बंधारा त्या जलसंपदाच्या नदीमध्ये 72 कोटी रुपये देऊन आज तो 50% काम झालं. जून पर्यंत या जलसंधारण बंधारा कार्यान्वित होणार. मला सांगा या महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं पहिलं काम असेल की जलसंपदाकडे काम जलसंधारणकडे वळवून हा आमदार म्हणून त्याला म्हणतात दमदार आमदार. म्हणजे अशा पद्धतीने काम करत असताना आज आमच्या विकासाभिमुख नेतृत्व या तालुक्यामध्ये अतिशय तर गेल्या वेळेला आपल्याकडे 3 जिल्हा परिषद सदस्य होते. त्यावेळेला 3 जिल्हा परिषद सदस्य असताना 2-2 सभापती आपल्याकडे असायचे. उपजिल्हा म्हणजे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आपल्या इकडे होता, सभापती आपल्या शिवसेनेकडे आपल्याला मिळाले होते. आपली जबाबदारी आहे या आज पंचायत समिती समाधानदाराच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला येतील त्यावेळेला आपल्या समाधानदाराचं वर्चस्व व मंत्रालयामध्ये त्यांचं किंमत वाढणार आणि कुठलीही योजना असेल तर त्यासाठी निश्चितपणे त्याला पाठीशी उभा राहण्याचं धोरण आपण सगळ्यांनी घ्यावं. आज मी ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्यांची कागद मंगळवेढा तालुक्यामध्ये डोबळेसर या भारतीय जनता पार्टीत होते. डोबळेसर काय करायचे? आप्पा डोबळेसर म्हणजे मी 20 वर्ष मंत्री आमदार झालो, मला चमच्याला आमचा आलं नाही, पण हा समाधानदारा एवढा भाजर आमदार आहे की त्यानं जेसीबीचं पोखरण काय म्हणतो पोखऱ्याचं ती लावते ते काय म्हणतात बकेट 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 त्यानं पोखऱ्यांचं बकेट लावून निधी आणला. असा आमदार या तालुक्यामध्ये यापुढे होणार नाही ही डोबळेसर निर्णय आहे. आणि आता डोबळेसर काय म्हणते? अरे तुमची ओळख सगळी उसली गेला तर तुम्ही इथं उभा तुमच्या सुविधे पत्नीला आम्ही म्हणत होतो सर उभा करून काय बाकी दिवस गेलं तर आता त्यांच्या डोक्यात काय वळवळ माहित नाही, पण मुलीला त्यांनी देवडीमध्ये उभा केले आणि लोकांना विचारलं साहेब 40 फूट आहे. म्हणजे अशा पद्धतीने कामकाज जेव्हा समाधानदाराच्या नेतृत्वाखाली आपण जेव्हा किती मला वाटते की आता आमची 2 येळवीचं सरपंच आहे, सुधीचे सरपंच आहे, त्याला उभारून सांगितलं निधी किती तुमच्याकडे? हो बघा सर, हो बघा सर मी बघा सर म्हणते येळवीराव तिथे 700 मतं आहे आणि 7 कोट निधी. आणि सचिन तुझ्यावर म्हणजे शेवटी
2000 होतं 7 कोटी. आपल्या इकडेच आहे. प्रदीप खांडेकरच्या गावामध्ये 20 कोटी निधी आणि अशा पद्धतीने निधी देणारा माणूस ज्याला समाधान अवताडे बघ सर बोला 20 कोटी निधी हिवरगावला दिला. तर अशा पद्धतीनं काशीनाथ पाटला मला तुला आठवण करून सांगा 20 वर्षामध्ये प्रोफेसरने काय निर्माण केलं किंवा भारतीय राज्यामध्ये काय उभा केलं याचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल. काय आठवतं का इतकी घरामध्ये तिथं सुद्धा कोट्यवधी निधी वेगळाकडच्या भारतीय गावामध्ये कोट्यवधी निधी रस्ते चांगले होत आहेत चांगले वेगळे राहत आहेत विकासाचे राजकारण या तालुक्यामध्ये उभा करण्याचं काम त्याला त्यावेळेला निश्चितपणे हा आपला तालुका विकासाच्या मार्गावर या ठिकाणी ग्रामविकास मंत्री पालकमंत्री जयकुमार घोडे आपल्या इथे मोठ्या गावामध्ये येत आहेत त्यांच्या प्रवेश आमदार समाजाला येत आहेत. निश्चितपणे आपण या ठिकाणी त्याचं भव्य स्वागत या ठिकाणी होतोय आणि मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे निवेदन करतोय येत्या 7 तारखेला आणि दरवाडी त्याला प्रचंड बहुमताचा विजय करावा असं आव्हान करतो आणि या ठिकाणी सांगतो जय भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सोलापूर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीसाठी फुलजर्ती जिल्हा परिषद व फुलजर्ती पंचायत समितीच्या या मतदारसंघातील आपले जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्मान्य सौभाग्यवती महोदया संगीता ताई हनुमंत दुधात मराठी पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौभाग्यवती महोदया मोहिनीताई श्रीकांत गणपाटी मॅडम आणि फुलजर्ती पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आदरणीय अर्जुन तुकाराम बालाळे साहेब यांच्या प्रचारार्थ मराठी नदीच्या या पावनभूमीमध्ये साकार होत असलेल्या विजयी संकल्प सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांच्या प्रचारार्थ मरळीच्या या पावनभूमीमध्ये साकार झालेले महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आपल्या सर्वांचे लाडके जयाभाऊ येत आहेत. एका दोन्ही हात वरती करून एका जोरदार टाळ्या आपल्या जयाभाऊसाठी त्यांच्यासोबत आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचे भाग्य विधाते आदरणीय समाधान रावाकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या गरजविधानाच्या नियोजनामध्ये आपण या संदेशानिमित्तानं स्वागत करूया. सर्वप्रथम या संदेशानिमित्त तिन्ही उमेदवारांचा परिचय आपण या ठिकाणी करूया. या जिल्हा परिषद गटाच्या आपल्या उमेदवार सन्मान्य सौभाग्यवती महोदया संगीताताई हनुमंत दुधाळ मॅडम आपला सुविधा आपण समोर यावं. त्याचबरोबर मरवडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार आदरणीय सौभाग्यवती महोदया
मोहिनीताई श्रीकांत गणपाटी मॅडम आणि आपली पंचायत समिती गणाचे उमेदवार अर्जुन तुकाराम मुलाल या तीनही उमेदवारांना येत्या 7 तारखेला आपण कमळाची मातृभूमी गटांमधून भरघोस मतांनी निवडून द्यावी अशी विनंती आहे. यानंतर आधीचा वेळ न दवडता आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पायदार आमदार ज्या माणसाला दुष्काळी भागातील जनतेला हातात सरकारी दिला दुष्काळी भागातील जनतेचा माणूस अखंड मतदारसंघाचा आदरणीय दादासाहेब मागची उभारणी झाली आहे, बसून द्या पुढं सगळी एका ठिकाणी गर्दी केली आहे. याही पुढं आहे जागा असा नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज बुधवारची जिल्हा परिषद गटाच्या आपल्या उमेदवार आमच्या संगीता हनुमनजी दुधाळ तसेच बुधवारची पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे आपले उमेदवार अर्जुन तुकाराम भंडारे आणि मोरडे पंचायत समिती गणाच्या आमच्या उमेदवार सौभाग्यवती मोहिनीताई श्रीकांत गणपाटी त्या तिन्ही उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या मोरडे गावामध्ये आपल्या गटाची त्या ठिकाणी सभा होते आणि या सभेला उपस्थित संबोधित करण्याकरता त्या जिल्ह्याचे पालकमंत्री 8 राज्याचे ग्रामविकास खात्याचे एक कर्तृत्ववान आणि कर्तव्यनिष्ठ मंत्री जयकुमारजी गोरे साहेब त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व आजी पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व गटातून आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, म्हणजे तरुण सहकारी, उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आज आपल्या गटाच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज जर निवडणुकीचा जर सगळा कल बघितला तर भुलजंती गणातून आपले दोन्ही उमेदवार आणि जिल्हा परिषद सुद्धा उमेदवार ते 100% आपला गुलाब हा आपलाच असणार आहे. त्यामध्ये काही वावग नाही, कारण विरोधकाच्या पायाखालची वाळू तर आता घसरलेली आहे आणि विरोधक ज्या पद्धतीनं सभागृहात काही जास्त होत नाही, परंतु नारळ फोडताना कुठं भाषण झाली आणि त्याच्यामधल्या काही टीका झाल्या, परंतु त्यांच्या टीकेला उत्तर हे टीकेतून आम्ही देणार नाही, आम्ही त्यांना कामातूनच उत्तर त्या ठिकाणी देऊ, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. आज मंगळवारच्या आपल्या गटातून या ठिकाणी सगळ्यात आपल्या महत्वाकांक्षी योजना म्हणजे सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे आपल्या पाण्याचा प्रश्न आहे आणि या पाण्याच्या प्रश्नावर जवळजवळ त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी आपण सगळ्यांनी मतरूपी आशीर्वाद दिला, देवाभाऊंचा शब्द ऐकला आणि देवाभाऊंचा शब्द ऐकल्यामुळं आज दक्षिण भागातला आपला जो दुष्काळाचा जो आपल्याला असला जो कलंक आहे, हा दुष्काळाचा कलंक त्या ठिकाणी आदरणीय देवाभाऊंनी ज्या पद्धतीने आपल्याला शब्द दिला होता, तो शब्द त्या ठिकाणी तंतोतंत खरा ठरला आणि खरा ठरून त्या ठिकाणी मंगळवेढा उपसा सिंचनला 700 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी ती योजना मंजूर केली आणि ती योजना 700 कोटी रुपये देऊन मंजूर नुसती केली नाही, त्याच्या 3 टप्प्यापैकी 2 टप्प्याचं काम आता पूर्णत्वाकडे चालू आहे. बंधूंनो, म्हणजे आम्ही जे बोलतोय ते 100% करतोय. आज बऱ्याच वेळेला आपण या पाण्यासाठी आपल्या मोरडे गावातून असेल, आपल्या या उजंती गटातील बऱ्याचशा गावानं आंदोलनं केली, उपोषणं केली, कधी कधी मतदानावर बहिष्कार सुद्धा आपण टाकला. या मतदारसंघातून कितीतरी आमदार केले, मंत्री केले, खासदार केले,
परंतु आपल्या हाताला फक्त निराशाच त्या ठिकाणी दिली गेली. परंतु जे बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं. मी जास्त त्या टीपमध्ये जात नाही आता, कारण आपल्याला या गावामध्ये ऐकायचं आहे. आज या ठिकाणी सांगत असताना म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुद्धा आपल्या बऱ्याचशा गावांना, सोटी असेल, शिवंगी असेल, त्या भागातील सगळ्या गावांना आशीर्वाद असतील की म्हैसाळ योजना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे. बऱ्याचशा गावांना त्या ठिकाणी पाणी येत नाही. म्हैसाळ योजना ही पूर्ण होण्याकरता, मंगळवेढ्यामध्ये पाणी येण्याकरता त्या ठिकाणी 2014ला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी पंतप्रधान व्हावं लागलं. त्यावेळेला 17,000 कोटी रुपये देऊन ती म्हैसाळची योजना आपल्याला या ठिकाणी मंगळवेढ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला आलेली आहे. म्हणून म्हैसाळ योजनेवरती सुद्धा बऱ्याचशा गावांना पाणी येत नाही. ते पाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे त्या वरच्या ह्याच्यामध्ये कुठलं गाव यत्ना गावामध्ये वायपळीच्या वरती गाव आहे. जवळजवळ 81 किलोमीटर आहे. तिथं 81 किलोमीटर मध्ये 300 क्युसेकचा प्रवाह तिथं आहे आणि तिथून आपला छोटा प्रवाह होतोय. म्हणजे वित्रिका 1 वर 70 क्युसेकचा प्रवाह आणि वित्रिका 2 वर 135 क्युसेकचा प्रवाह आणि उंदी वित्रिका, अशा 3 वित्रिकेवरनं आपल्या मंगळवेढ्याला पाणी येतंय म्हणून. परंतु हा प्रवाह कमी असल्यामुळे, कमी क्युसेकचा असल्यामुळं शेवटच्या गावापर्यंत पाणी जात नाही आणि आपल्याकडे असलेले जे तलाव आहे ते तलाव सुद्धा त्या ठिकाणी बदले जात नाहीत. म्हणून त्या ठिकाणी डायरेक्ट 300 क्युसेकच्या प्रवाहामधून 200 क्युसेकचा प्रवाह हा डायरेक्ट आपल्या घेऊन मंगळवेढ्याला घेऊन येऊन मंगळवेढा तालुक्यातून आणून शिरनांदी असेल, पळवळवाडी असेल, लवंगी असेल आणि मारोळे असेल या 4ही तलावामध्ये त्याचं फिडिंग करून सगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या गावांना, काही गावांना जर कमी पाणी पडत असेल तर त्याच्यावरून त्या ठिकाणी एक सर्ववित्रिका काढून आपण त्या ठिकाणी त्या गावांना सुद्धा पाणी देण्याचं काम पूर्ण करणार आहे. आज त्या सगळ्या गोष्टींची मिटिंग होऊन आता थोड्या दिवसात त्याचं सुद्धा केंद्र होऊन काम पूर्ण होणार आहे. आपण बघतोय कर्जत, उजळती, निंबोनी, नंदेश्वर, गोनीवाडी आणि लेंडवे चिंचाळे हा सुद्धा रस्ता कर्जाळ कात्रावर, म्हणजे या मतदारसंघातलं शेवटचं आपलं गाव कर्जाळ कात्राळ आहे. मी कर्जाळ कात्राळला विधानसभेला आल्यानंतर मी सांगितलं होतं की पलीकडच्या गावाला आपण त्या ठिकाणी जाताना मी रस्ता पूर्ण झाल्याशिवाय त्या गावाला येणार नाही म्हणून सांगितलं होतं. आज त्या गावापासून ते डायरेक्ट लेंडवे चिंचाळ्यापर्यंत हा 200 कोटीचा रस्ता, 186 कोटीचा रस्ता, कॉन्क्रीट रस्ता त्या ठिकाणी होतो. मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम हे सगळे मार्ग कनेक्टिंग या रस्त्यावरती होणार आहेत. त्या रस्त्यामुळं सगळ्या तालुक्यातील रस्त्यांची आणि लोकांची दळणवळणाची सोय ही चांगल्या पद्धतीने होते. आज आपण बघतोय कुलती मालिकरायला सुद्धा आपण केंद्रातून आपण प्रसाद योजनेतून ते सुद्धा, कारण आमच्याकडं सगळ्यात मोठं देवस्थान, सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. मालिकराय असतील, आमचे बिरोबा असतील, हे सगळ्यांचं आमचं आराध्य दैवत आहे. कुलतीच्या मालिकरायांना सुद्धा त्या ठिकाणी केंद्रातून प्रसाद योजनेतून आपल्याला निधी मिळवण्यासाठी भाऊ आपलीही मदत लागणार आहे. आपण देवाभावना त्या निमित्तानं सांगून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कुलतीच्या मालिकरायांना सुद्धा आपल्याला निधी मिळवणं हे खूप गरजेचं आहे आणि 100% आम्ही ते मिळवू एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. मरोडे, येडगाव, जितकी खवे हा सुद्धा रस्ता जवळपास पूर्ण केलेला आहे. बावची रस्त्यावर सुद्धा आपण कायम कधीही जायचं त्या रस्त्याला, त्या रस्त्यावर गेल्या बावची गावाला जायचं म्हणजे त्या वड्यावर कायम कटडा पडलेला असतो. म्हणजे प्रत्येक पावसाळ्यात तो कटडा पडलेला असायचा. म्हणजे पुढे जाणाऱ्या सलगर जंगली लोकांना सुद्धा तो बऱ्याच वेळा त्रास व्हायचा. त्या बावची वड्यावर सुद्धा पूल आपण त्या निमित्तानं बांधलाय. शिवंगी, आसमेवाडी, सलगर, लोंगे आणि रस्ता, हा रस्ता सुद्धा आपण त्या ठिकाणी आता काम चालू आहे. थोड्या दिवसात त्याचंही काम पूर्ण होत आहे. भाडेवाडी फाटा ते भाडेवाडी डोनर नंदूर हा सुद्धा रस्ता आम्ही आता आलेला आहे. त्याचंही बऱ्यापैकी काम झालेलं आहे, थोडंफार काम राहिलेलं आहे, त्याचं सुद्धा आपण पूर्ण करतोय. मातनूर, बोराळे, बालाजीनगर, कागस्ते, हुजूरकी रस्ता हा सुद्धा या निमित्तानं आपण काम करतोय. बसा सांग सगळं झालं तुमचं भाषण या गोष्टी बोलू नका. बसा
शिवाय आपल्या गटामध्ये जरी निंबोली पलीकडे येत असलं तर निंबोली गावामध्ये सुद्धा आपल्याला ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी बहुतेक मंजूर आहे. फक्त आता आपण त्या निमित्तानं जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर प्रयत्न करतोय ते मंजूर आहे सगळं, फक्त निधी अभावी राहिले. निधी त्याला एकदा मिळाला तर निंबोलीमध्ये ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी होईल आणि इथल्या आपल्या सगळ्या आसपासच्या गावांना सुद्धा बौची असेल, येडगाव, खवळे या सगळ्या लोकांना त्या ग्रामीण रुग्णालयाचा सुद्धा आरोग्याच्या बाबतीत चांगला त्या ठिकाणी फायदा आपल्याला 100% होईल. त्या आजच्या या तालुक्यामध्ये प्रथमच या ठिकाणी तलाठी आणि सर्कल हे कार्यालय सुद्धा आपण या निमित्ताने दिले आणि ज्यामुळे आपल्या माध्यमातून मी आपलं या तालुक्याच्या वतीनं मनापासून आभार मानतो की आमच्या तालुक्यामध्ये जवळजवळ 36 ग्रामपंचायत कार्यालय आपण दिलेले आहेत आणि 36 ग्रामपंचायतला त्या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायत सुद्धा कार्यालय बांधलेले आहेत. आणि ज्यामुळे परवा सांगितलं त्याला अजून काय 1-2 कुठले असतील तरी सुद्धा सांगा. पण भाऊ आता जवळपास आमची या मतदारसंघातील 102 गाव आहेत. जवळपास सगळ्या ग्रामपंचायतची 102च्या 2 ही जवळपास पूर्ण झालेली आहे. जरी कुठलं एखाद दुसरं आता आमचं राहिलं तरी सुद्धा आपण करा ही या निमित्तानं आपल्याकडे मागणी करतो. आणि बऱ्याचशा गोष्टी होत असताना आता या टीका टिप्पणीवरती मी काही जास्त बोलणार नाही. आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगतोय की कालच्या नारळ फोडायच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बरेच टीका टिप्पणी झाली, परंतु टीका टिप्पणीमध्ये आज तरी सांगत असताना बऱ्याचशा गोष्टींनी सांगितलं. मला वाटतं याच्यावरती मी आताच्या बोळाच्या सभेमध्ये जर बोललोय त्यांनी सांगितलं गेलं 11 वर्षाच्या पोरावर टीका करते म्हणून. खरं म्हणजे मुलं तुम्हाला आहेत, मुलं मला आहे. आपल्याला तरी वाटतंय का निवडणुकीमध्ये त्यानं भाग घ्यावं, त्यानं पुढे जावं? अहो खरं म्हणजे 11 वर्षाचं पोरग म्हणजे त्याचं शिक्षणाचं वय आहे, त्यानं शिकलं पाहिजे. प्रत्येक आई बापाला असंच वाटतं आणि त्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हीच भावना होती. आणि आपण एखादा जर तुम्ही विजय मिळाला पण विजय बी नाही. पंढरपूर नगरपालिकेला 36 नगरसेवकापैकी 25 नगरसेवक त्यांची पडलेत आणि 25 नगरसेवक पडून हे जर दर थपटत असतील तर मग आपण काय बोलायला पाहिजे याला? मंगळवेढा नगरपालिकेला 20 पैकी 11 नगरसेवक पडलेत आणि ही परत दर थपटत असतील तर बंधूंनो या गोष्टीचं जय पराजय हा कायम येत असतो. आम्ही जय आणि पराजयाला या ठिकाणी घाबरत नाही, परंतु जी आपली संस्कृती आहे ही संस्कृती सोडून जर तुम्ही काही कार्यक्रम करत असाल तर 100% तुम्हाला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो. आणि आज कोण संपतोय का राहतोय ही काय माहित नाही. शेवटी देवाच्या गोष्टी आहेत. ज्याचं कर्म जेवढं आहे तेवढं होत असतं. परंतु त्यांनी सांगितलं आम्ही कुणाला संपणार नाही म्हणून, परंतु हे संपणार नाही म्हणून संपवणारा आम्ही तुम्ही कोण आहे राजकारणामध्ये? राजकारणामध्ये खरं तर तुम्ही संपर्क ठेवायला पाहिजे, लोकांची चर्चा केली पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. आता तर तुम्हाला लोक ठेवणार आहे. संपवायचं जगवायचं राजकारणामध्ये ही मायबाप जनता ठरवणार आहे. ही मी कोण ठरवणार आहे? हे तुम्ही ठरवणार आहे. आणि आज तुम्ही सांगतात की आमचे उमेदवार त्या ठिकाणी पळवले. अहो 2 दिवस ती फोन करत होतं ते आपल्याला देवडी मनातून जो पाठिंबा मिळाला 2 दिवस त्यांना फोन करत होतं. त्यांची त्यांची कार्यकर्ते नेते मंडळी त्यांना 2 दिवस फोन करत होती. त्यांचा फोन सुद्धा उचलला नाही. आणि 2 दिवस जर उमेदवाराचा तिथल्या नेते मंडळीचा कार्यकर्त्याचा जर फोन उचलत नसतील तर त्या उमेदवारानं काय केलं पाहिजे? त्यांना सर्व पाठिंबा देऊन गेला. म्हणजे उमेदवाराची जर अशी परिस्थिती असेल तर तुमची माझी काय परिस्थिती, तुमची सगळ्यांची सर्वसामान्यांची काय परिस्थिती असणार आहे? आज या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला या निमित्तानं योजनेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सांगितलं. कारण योजना आपण बघतोय उपसा सिंचन योजना, त्या योजनेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की योजना 1 वर्ष लागलीच कशी. आता याला काहीच माहिती नाही योजनेविषयी बोलायचं काय. कारण आतापर्यंत या योजनेविषयी आपली दिशाभूल केली. भाऊ या योजना म्हणजे फार पूर्वी आता या योजनेवरती पाणी हे ज्वलंत उदाहरण आहे. पाणी हे खरं म्हणजे आग विझवण्याचा स्रोत आहे, परंतु इथे राजकारण पेटवण्याचं काम पाण्याने आतापर्यंत केलं. हे पाणी
या पाण्याविषयीची योजना आता सुरुवातीला तुम्हाला आठवतंय बघा, मला आठवतंय पण तेलदोंडा, चाळीसदोंडा, पुढे काय गटाला गट्या गाडव आहे ना बरोबर ही योजना कोणाची? ती योजना करून 5 वेळा आमदार झाले. 4 वेळा आमदार झाले. आमची बोलीबावडी लोक हे म्हणजे पाणी येते आता काय खरं नाही म्हणजे आणि बोलायला एवढं भारी गोड 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 बोललं. आमदार झाले, मंत्री झाले, आता काय आम्हाला कोणाची नाव घ्यायचं राघू बजान बोलतो ती आणि परत ती संपलं. पाणी काय आलं नाही. योजना ती तेल गेलं, धोंड गेलं, सगळं गेलं, गुळगुळीत झालं, परत पाणी काय आपल्याला आलं नाही. परत आलं राज्यपालाचा फोटो आला 1 वर्षा पाठीमागचं, बरोबर आहे ना? बरोबर आणि परत सांगितलं गेलं टोकन आलं. परंतु टोकनाचं काय भांडवल कळलं नाही. मी एवढी योजना मंजूर करून आता चालू करत आलो, पण त्या टोकन काय असतं हे काही कळलं नाही मला. पण आमच्या वड्या बाबड्या जनतेला इलेक्शन तोंडावर होतं, 6 महिने इलेक्शन होतं, ते लगी टोकन आलं म्हणून एवढा गोगोवा आणि विठ्ठल कारखान्याचे कर्मचारी इथं मारावर आले आणि सगळे फक्की मारल्यानंतर आमच्या लोकांना आता घरी लय निवार बोललाय म्हणजे आता 100% पाणी येणार. तर मला फक्की मारून काम नाही चालत. निवडणूक झाली, निवडून आल्यानंतर पाऊस पडला, फक्कीगिरी होऊन मला काय तुम्ही त्यानं फळ पाणी काय मिळालं. परंतु या योजनेला त्या ठिकाणी आपल्याला या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवाभावांचा शब्द हा तुम्ही या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने खाली पडू दिला नाही. त्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही मला देवाभावांच्या शब्दावर मतरूपी आशीर्वाद दिला आणि मतरूपी आशीर्वाद दिल्यानंतर त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर 1 वर्षभर सत्ता नव्हती, परंतु देवाभावांनी इथंच याच निवडणुकीमध्ये सांगितलं होतं तुम्ही तिथला मला 1 उमेदवार या ठिकाणी निवडून द्या. या सरकारचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम हे सुद्धा इथंच आपल्या ठिकाणी बोललेले होते. 15 वर्ष हलत ना तुम्ही, आता भिवू नका तुम्ही, तर कोण सुद्धा आमदार म्हणून येत नाही. खरं म्हणजे या जी योजना ही योजना अशा पद्धतीनं देवाभावाला या ठिकाणी यावं लागलं आणि देवाभावाला या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळेला मी विधान भवनामध्ये आपल्या सगळ्या मतरूप आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यामुळं त्या विधान भवनामध्ये गेल्यानंतर विधान भवनामध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तिथल्या 288 सदस्य त्यावेळेला खातं सुद्धा देवाभावांच्याकडे होतं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व सदस्यांना सुद्धा मी साथ घातली की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका. ही ज्यावेळेला साथ घातल्यानंतर देवाभाऊ तयार करण्यात त्या ठिकाणी उभं राहिले आणि त्यांनी सांगितलं 8 दिवसाच्या आत त्या योजनेला तात्काळ मंजुरी दिली जाईल आणि त्याची निविदा सुद्धा काढली जाईल अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी दिले. परंतु त्या योजनेमध्ये एवढ्या अडचणी होत्या, एवढ्या त्रुटी होत्या की त्या त्रुटी लवकर संपत नव्हत्या. त्या त्रुटी प्रत्येक टेबल मी फिरलोय. त्या टेबलवर गेल्यानंतर मला असं वाटायचं त्या अधिकारी सांगायचे, सेक्रेटरी सांगायचे भाऊ की ही योजना काय होणार नाही, त्या योजनेमध्ये एवढ्या अडचणी आहेत, नियम असा सांगतोय, नियमात अशा पद्धतीने होतोय. परंतु फाडासारखं देवाभाव पाठीमागा असल्यामुळं देवाभावांनी त्या ठिकाणी कुठेही अडचणी होत्या त्या ठिकाणी जे वित्त खाते असो, नियोजन खातं असो, कारण माझ्या अगोदर देवाभावाचे 4 टर्म आहेत. देवाभावानं माझ्या आपल्या अगोदर पाणी आणलंय, तर त्यांचाही मतदारसंघ आपला असा दुष्काळाचा कलंक असणारा मतदारसंघ होता. पण आदरणीय जयाभावांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये आता सगळं पाणी 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 करून ठेवलंय आणि त्या ठिकाणी केंद्र असेल राज्यातून सुद्धा जयाभावानं जसे निधी आणला तसं जयाभावाने आपला निधी आणला तसं आम्हाला देवाभावांच्या मुळे त्या ठिकाणी या 700 कोटी रुपयाच्या योजनेला आता 3 टप्प्यातलं 2 टप्प्याचं सुद्धा काम होत आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी आपल्या जवळ माळ राहणार आहे. त्या माळ राहण्यावर सुद्धा हिरवा शालू घातल्याशिवाय या ठिकाणी समाधान होता शांत बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय. आज त्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपल्यावरती टीका होती, आपल्या उमेदवाराची टीका होती. आमचा उमेदवार आहे, तुमचा उमेदवार आहे. अरे आमचा उमेदवार आहे तर समाजात नसलं पाहिजे ना तू.
तुझं फोन लागत नाही, तू बोलत नाही, काय करत नाही. आता समोरचं चिन्ह भाऊ असलेली काय बॅट आहे, कुठं बॉल आहे, काय 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 जरी कुठं रिक्षा आहे. आता रिक्षा हायवेने किती पळायची आणि कच्च्या रस्त्याने कुठं उभा जायची, किती चाकं निवडून पडले तरी काय कळणार नाही, अशी परिस्थिती होणार. आणि आज आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी आपले तिन्ही उमेदवार हे चांगले काम करणारे उमेदवार आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं, हे सगळं जे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत आहे, हे सगळं जर कोणाच्या अंडर जर चालत असेल तर ते म्हणजे ग्राम विकास खात्याच्या. आणि ग्राम विकास खाता आता कुणाकडे आहे? भाऊच्याकडे. तेव्हा भाऊ त्यांच्या आता भाषणात बोलतील, त्यांना काय बोलायचं ते. परंतु समोरच्या उमेदवाराला त्या ठिकाणी डीपीडीसीला सुद्धा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तेच आहेत. त्यामुळे भाऊ त्यांच्या भाषणात सांगतील कशा पद्धतीने निधी होणार आहे, काय होणार आहे. परंतु या निधी सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी यावं लागणार आहे, भाऊच्याकडे यावं लागणार आहे. भाऊ त्यांच्या भाषणात 100% सांगतील. परंतु आपल्याला या निमित्तानं एवढंच काम करावं लागेल. आपण सगळ्यांनी येणाऱ्या 7 तारखेला हे आपली काम करणारे तिन्ही उमेदवार आहेत, त्या ठिकाणी या तिन्ही उमेदवाराच्या पाठीमागं भक्कमपणे आपण त्या ठिकाणी उभारलं पाहिजे. त्यांना मतरूपी आशीर्वाद दिला पाहिजे. त्यांचं चिन्ह आहे कमळ, त्या कमळासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे. एवढी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या ठिकाणी निवडणुकी अगोदर या ठिकाणी मोठं खंडार आपण पाडलेलं आहे की आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. बाळासाहेब माळी उपसरपंच ग्रामपंचायत हुलजंती, गोविंद बोरकडे माजी सरपंच हुलजंती, जी नाव पुढे पुढे बाबांना सोमुट्टी वाडिया पुजारी, शिवाजी जगतोडकर युवा नेते, तसेच बिराप्पा कोटे माजी ग्रामपंचायत सदस्य, मायप्पा भट्टे, मधुकर गंगमई माजी सरपंच, प्रवीण हत्ते युवा नेते, श्याम धुळे माळप्पा पुजारी, मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यावरती आणि समाधान दादा यांच्यावरती विश्वास ठेवून त्या लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. धन्यवाद. भुजबळ जिल्हा परिषद गटाचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या ताब्यात घेणार आहोत ती ठरवणारी ही जिल्हा परिषद भुजबळ गटाची निवडणूक. आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्याने आत्ताच आपल्या मतदारसंघातल्या विकास कामासंदर्भातली आपली भूमिका सांगितली. या मतदारसंघामध्ये त्यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये जे काम उभं केलं त्या कामाच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका सांगितली. ते आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय समाधान दादा, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बटू पवार, सन्माननीय अंबादासजी कुलकर्णी, सन्माननीय भरत सर, सन्माननीय काशीनाथजी पाटील, सन्माननीय शिवाजी पठार, सन्माननीय बसू पाटील, औदुंबर वार्देकर, राजाराम काळीपाल, वज्रभाई मुजावर, गोविंद भोरकडे, सन्माननीय सचिन चव्हाण, गणपती पवार अशा अनेक मान्यवर वास्तविक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तो ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे त्या जिल्हा परिषद गटाच्या, आणि मी सांगतो वाटायला लक्ष द्या,
सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात विक्रमी मतानं निवडून येणारा उमेदवार सन्माननीय संगीताताई विधान, सन्माननीय अर्जुन मंदारे, फुलजंती पंचायत समिती गटाचे उमेदवार, मोहिनी सन्माननीय मोहिनी गणपती आपल्या पंचायत समिती गणाचा उमेदवार, या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोगानं निवडणूक लागल्यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया, मागे घेण्याची प्रक्रिया आणि मधला कालखंड जो असतो मतदानाच्या आधी, तो निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करण्यासाठी आपल्याला वेळ आपल्या निवडणूक आयोग देत असतो. आणि या दिलेल्या वेळेमध्ये ज्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत, ज्या पक्ष जो उमेदवार उभा करतो, अशा उमेदवाराने त्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही तुमच्या जिल्हा परिषद गटासाठी काय केलंय हे पहिलं सांगायचं असतं. आणि त्यानंतर आम्हाला तुम्ही निवडून दिलं तर आम्ही येणाऱ्या 5 वर्षात काय करू हे सांगायचं असतं. आणि ते सांगून खरं आता मत मारायचं असतं. आणि निवडणुकीत मत का मागायचं असतं हा विषय संपून गेला. अनेक नेते येतात. आता तुमच्या इथले नेते बघितलं असेल, मला आठवत असेल की 2000 दादाची निवडणूक झाली 19ला ना, 21ला 2021ला विधानसभेची निवडणूक झाली. कोण निवडणूक झाली तेव्हा घड्याला बघितला, त्या बघितला. त्याच्यानंतर रिसला कधी दिसा, आता त्याच्यानंतर पुन्हा 2024ला मध्ये यादी काय चाललंय, काय झालंय, काय नाही, काही बघितलं नाही जनतेनं. अरे एवढ्या लोकांनी आपल्याला मतदान दिलं, ठीक आहे आपण निवडणूक नाही जिंकलो, पण तुम्हाला अनेक लोकांनी मतदान केलं ना. ते मतदान केल्यानंतर ते कुठं आहे, काय आहे, त्यांना काय पाहिजे, त्यांच्यासाठी काय करायचंय याचा काही विचार नाही. आता मी 2024 नंतर जे कोणी गायब झाले ते आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि तरी पुन्हा निवडणुकीला मध्ये आधी त्यांचं काही काम इतर आहे. ते फोटो लावायला लागेल, आपण यांना पाहिलं का म्हणून अशी परिस्थिती आज आहे. पण मी आपल्याला सांगतो, समाधान दादाच्या रूपानं आपल्याला एक खूप चांगला आमदार आपल्या सगळ्यांना मिळाला. गेल्या अनेक वर्षापासूनची आपल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा जो विषय होता, तिला अनेक वर्षापासून पेरणी होता. सातत्याने मी बघितलं, माझ्या वेळी आमदार होते, ते आमदार सातत्याने त्याचा फॉलोअप करत होते, पण त्यांना कधी त्यात यश आलं नाही. अनेकदा इकडे सांगायचे की आम्ही योजना मंजूर झाली, काम चालू झालं, निवडणूक आली की सगळ्या गोष्टी व्हायच्या, पण योजना कधी मंजूर झाली नव्हती. ही योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं आपल्या वर्गाचे आमदार समाधान दादांनी ती योजना मंजूर केली, त्याच्यासाठी पैशाची तरतूद केली आणि आता जवळजवळ 700 कोटी रुपयाच्या योजनेचं काम चालू आहे. हे मी त्यांनी सांगितलं, मी एवढ्यासाठी सांगतोय की हे काम खऱ्या अर्थानं आमदाराचं असतं. जी जी कामं या भागात झाली पाहिजे, जी लोकांची आवश्यक आहे, आमचा शेतकरी संपन्न झाला पाहिजे, त्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या शेताला पुरेशी वीज मिळाली पाहिजे. आता आम्ही बघतो विजेचा प्रश्न खूप मोठा आहे. तर गावागावामध्ये जे डीपी बसले त्या डीपीवर लोड आहे, त्याला अतिरिक्त डीपी बसवायची आवश्यकता आहे. प्रत्येक गावाच्या शेतकऱ्याचं म्हणणं आम्हाला आणखी एक डीपी पाहिजे. तर तुमच्याकडे ओके आहे? नाही जबाबदार खोटं नक्की जबाबदार ती गावात विकून खाल्लायचे नाही. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, तुमचा डीपी जावा, तुमचा डीपी नवीन पाहिजे हे बघायला कोण आहे का? कोणी आहे? कोण न्याय आमदार म्हणून आपला माणूस आपल्यासोबत असतो.
पण सुदैवानं आज या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक ज्या संस्थेची आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सगळ्या संस्था ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात आणि ते ग्रामविकास खात्याचा मंत्री आता तुमच्या समोर उभा आहे. माझ्या खात्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजना आहे, प्रधानमंत्री सडक योजना आहे, 30-54 रस्त्याची योजना आहे, 50-54 रस्त्याची योजना आहे, पूल बांधायचं म्हणलं तरी माझ्या खात्यामध्ये आहे, घरकुल बांधायचं तर माझ्याच खात्यामध्ये आहे, महिलांचं बचत गट माझ्याच खात्यामध्ये आहे, स्मशानभूमी बांधायची तर माझ्याच खात्यात आहे, गावाचा अंतर्गत रस्ता करायचा तर माझ्याच खात्यात आहे, ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं माझ्याच खात्यात आहे, हायमास फोन लावायचा माझ्याच खात्यामधून असला लागतो. गावाला ज्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ते प्रत्येक काम करायचं असेल तर ते ग्रामविकास खात्याच्या माध्यमातूनच करायला लागतं. आणि काही छोटे मोठे कामं राहिली तर ती जिल्ह्याच्या डीपीडीसी मध्ये करतात. आता डीपीडीसी कुणाला पालकमंत्री कोण आहे? भाजीचाच आहे. आता राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, मी आहे, पालकमंत्री मी आहे, आणि मला सांगा समोरचं कधी काम कुठं सांगणार आहे? काय नाही खायला बसलेला आवला तीन दुसरे आम्हाला कुठलं काम आणलं सांगा मला, कुठलं काम आणलं? आणि जो आपल्या गावाला काम देऊ शकतो, गावाला रस्ता देऊ शकतो, गावाच्या विकास कामाला पैसे देऊ शकतो, अशा माणसांच्या पाठीशी, अशा पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे की जे आपलं काम करू शकतात. मी आज भूलचंदी गटाला सांगतो, ज्या ज्या गावामध्ये लाईटचा नवीन डीपी पाहिजे त्या त्या गावाने मला पत्र द्या, आमदार प्रत्येक गावाचा डीपी बसून द्यायचं काम हे पालकमंत्री म्हणून मी करतो. प्रत्येक गावात डीपी बसून द्यावी, त्याच्यासाठी एकही रुपया लागणार नाही, एक रुपया लागणार नाही. ते शेतकऱ्यांचा, शेतकऱ्याच्या अडचणी आमच्या अडचणी, त्या शेतकऱ्यांच्या अडचणीला उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून फुलबंदी गटांना ज्या ज्या गावाला रस्ते नाहीत त्या त्या सगळ्या गावांना माझं सांगणं आहे, आता ग्राम विकास खातं तुमच्या सोबत आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे. ज्या ज्या गावाला रस्ता नाही त्या त्या गावांनी निवेदन द्या, त्या त्या गावचा, सगळ्या गावचा आपलं रस्ते आपण करून टाकू. आता पैशाची अडचण नाही. मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहे, आता तुमच्या पाठीशी आहे. या हुलदंती गटाच्या आणि या मंगळवेढा तालुक्याच्या पाठीशी ही सगळी खाती उभी आहे. आपण चिंता करू नका. पाण्याचे प्रश्न एका बाजूला सुटतात, पाण्याची योजना अंतिम टप्प्यामध्ये येते, त्याच वेळी अशा अनेक योजना आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्या योजनेच्या पाठीशी आपण राहणं आवश्यक आहे. स्मशानभूमी सगळ्या गोष्टी असतील, गावाच्या रस्ते असतील, त्या सगळ्या कामाला आपण न्याय देऊ आणि आपल्या सगळ्या लोकांची कामं संपवू. जेव्हा आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडणुकीला उभे राहतील आणि निवडणुकीमध्ये निवडून येतील तेव्हा मी सांगतो की आपल्या सगळ्या गावाच्या समस्या सोडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असेल. तर पुढचा विचारच करू नका तुम्ही, पुढचा तुम्हाला निवडून द्यायचा. निवडून येणार पण नाही सांगतो. मंत्री साहेब तुझं तर अजून निवडून आले फटकीला उडवा मग तू उडतो काळजी या वेळेला परिस्थिती चालली आपण समजूया. तेव्हा आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, मोदीजींचं सरकार दिल्लीमध्ये आहे, बरोबर आहे. फडणवीस साहेबांचं सरकार मुंबईमध्ये आहे आणि सोलापूरमध्ये तुम्ही आमचा माणूस आहे. तुम्ही हा म्हणून आले. सोलापूरमध्ये पालकमंत्री आहे. आता मला सांगा, या सगळ्या बाबतीत सगळी कामं करण्यासाठी आपल्याला सगळी व्यवस्था आपल्या पाठीशी उभी आहे. अशा वेळी जिल्हा परिषदेला सुद्धा ताकदीनं बळ द्यायचं असेल, पंचायत समितीला ताकदीनं बळ द्यायचं असेल तर त्याही संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ताब्यात असल्या पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतो. बघतो आपण मोदीजी केंद्रामध्ये काम करतायत, आपल्या सगळ्यांचा विचार ते करतात. आमच्या लाडक्या बहिणीचा विचार होतो, आमच्या लाडक्या भावांचा, शेतकरी बांधवांचा विचार होतो. आता इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आमच्या मोदीजींचे 6,000 रुपये येतात.
येतात खरं खरं येतात की नाही? हा, मला- आता देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा स्वतः 6,000 रुपये पाठवतात. 12,000 रुपये वर्षाला आमचं सरकार माझ्या शेतकरी बांधवाच्या खिशामध्ये पाठवतं. भेटते का खरं आहे ना? हा राईट आजपर्यंत इतिहासात कुणी केलं नव्हतं. आजपर्यंत कुणी असं केलं नव्हतं. अरे कधी इथे येतात आणि काय सांगतात, काय कोण खिशातलं देते का? आम्ही कधी म्हणणार नाही आमच्या खिशातलं देते, आम्ही नाही म्हणत. पण जेव्हा 50 वर्ष तुमचं सरकार होतं तेव्हा तुमचा खिसा कुठं फाटला होता? राष्ट्रवादून तेव्हा का तुम्ही शेतकऱ्याला विचार केला नाही? बाहेर निघून बाद झालं तेव्हा का शेतकऱ्याला कोणी मदत केली नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आले, आपल्याला शब्द दिला, आमच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून द्या, मी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांचं विजेच्या पंपाचं बिल 5 वर्षासाठी माफ करतो, आमचं सरकार निवडून द्या. ही भूमिका घेतली आपण बघताय. 1 वर्ष झालं आमच्या शेतकऱ्याला लाईटचं बिल येत नाही. येत नाही सगळ्या शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं. त्यासोबत आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या लाडक्या बहिणीला माहिती आहे, निवडणुकीच्या अगोदर देवाभाव आले त्यांनी सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये आम्ही देणार आहे. आज आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये येतात. मिळेल अनेक सावत्र भाव आले मिळेल आणि त्या सगळ्या सावत्र भावांनी सांगितलं की ही निवडणुकीसाठीची योजना आहे, निवडणूक झाली की बंद होईल. काही बंद झाली का? लाडकी बहीण योजना बंद झाली? काही सत्ता भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी बांधायला आल्यावर 100 रुपये ताटात टाकताना बायको पतीने आलं. बरोबर आहे बायकोनं मान हलवली तर ताटात, नाही तर पुन्हा खिशात. साडीचा जमाना संपला. अरे सत्ता भाऊ वर्षात एकदा बहिणीला वाणी देतो. आमचा नवा भाऊ महिन्याला 1500 रुपयाची उभारणी आमच्या बहिणीच्या खात्यात देतो. आमच्या बहिणीला बळ देण्याचं काम करतो, स्वाभिमानानं उभं करण्याचं काम करतो. अरे आमची बहीण 100 रुपयासाठी इकडे हात पसरायची. खरं काय? 100 रुपये दिलं तर घरी किती टाकायचा, कुठं गेलं, किती खर्च लागलं, कशाला पाहिजे म्हणायचं नाही. म्हणतो खरं काय? आता हे सकाळी उठल्यावर हळूच कानात जातात, म्हणतात तुझ्या अकाउंटला किती शिल्लक आहे का? हे आमच्या बहिणीचा सन्मान आमच्या देवावर कमी वाटला. गॅस नसला तर गॅस मिळाला. रेशनिंगचं धान्य आपण बघतोय, गेल्या 8-9 वर्षापासून रेशनिंगचं धान्य मोफत येत आहे. मोफत आहे मोफत येतंय ना? मोफत आहे मोफत रेशनिंगचं धान्य येते. पहिलं पैसे घेऊन जायचं, रेशनिंगचं धान्य घेऊन यायचं. आता आमची भगिनी रेशनिंगच्या दुकानात नंतर आपण जाते, येताना ठेकर भरून धान्य घेऊन येते, पोतं भरून धान्य घेऊन येते. बस बस काय ही हरकत नाही परिस्थिती आपण सगळेजण पाहत आहे. अनेक योजना प्रत्येक समाजासाठी महामंडळ असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आमच्या मराठा समाजातल्या बांधवांना उभं करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. मराठा समाजातले लाखो युवक आज स्वतःचा रोजगार करताना आपण पाहतोय. असे अनेक विषय आपल्याला सांगता येतील की सामान्य माणसासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही कामं होताना आपण बघतोय. म्हणून माझी विनंती आहे, आता समोर काय राहिलंच नाही. काय राहिलं काँग्रेस गावते कुठं, सापडते कुठं, समोर काय राहिलंच नाही. आता भारतीय जनता पक्ष दिल्लीपासून मुंबईपासून आज सोलापूरपर्यंत आणि मुंबईपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. अशा वेळी आपण त्या सरकारच्या पाठीशी उभं राहा आणि आपल्या गावाचा गावखेड्याचा विकास करून घेण्याची जबाबदारी आपली आहे. बस बस आज ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून मी सांगतो, जे जे आपल्या गावात लागेल, कुलवंती महाविकाचं देवस्थान आहे ना आपल्याकडे, हा, माहिती आहे. फुलजंती महालिंगरायाचं देवस्थान आपल्या इथं आहे. त्याच्या विकासाच्या संदर्भाची भूमिका आता मांडली ना. मी आज या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या फुलजंतीमध्ये आलो आणि इथं आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं कुलदैवत महालिंग या देवस्थानच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी प्रस्ताव पाठवा. तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून माझ्या ग्रामविकास खात्यातलं एक हेड आहे. त्यातून या देवस्थानचा विकास करता येतो.
बळमार्ग देवस्थान करण्यासाठी याचा प्रस्ताव आमदार मोदयांना सांगतो आपण प्रस्ताव पाठवा. त्याला ह्या देवस्थानला बळमार्ग देवस्थानचा दर्जा आपण देऊ आणि पहिल्या टप्प्यातलं 5 कोटी रुपये आपण ह्या देवस्थानसाठी आपण देऊ. हा शब्द या निमित्ताने घेतोय. शेवटी इथं येत असताना फक्त यायचं भाषण करून जायची मग आपण सगळ्या गोष्टी बोलायच्या असं नाही. पण या देवस्थानासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 5 कोटी रुपये देऊ आपण आणि सुंदर असं देवस्थान या ठिकाणी झालं पाहिजे. अशा पद्धतीची परिस्थिती आपण निर्माण करू. पण माझी विनंती आहे, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात बोलत असताना आपण बघितलं तळसंगीचा विषय, बाळावाडी, डोंगरगाव, तलावामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं पाणी सोडण्याचा विषय आपल्या दृष्टीने त्याही संदर्भात आमदार मोदी काम करतील त्याच्यामध्ये कुठली शंका नाही. पण तुम्ही आपल्या राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मंगळवेढ्याच्या विकासाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या शासन निर्माणी सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा वकील म्हणून मी काम करेल. सगळे प्रश्न आपण मागे लावू आणि या भागाला न्याय देण्याची भूमिका घेऊ. माझी विनंती आहे, जी लोक निवडणुकीपुरती येतात स्वतःचं कर्तृत्व सांगत नाही. आणि बघतोय आपण 8-9 वर्ष झाली तर स्वतःच्या कर्तृत्वाचं एक काम सांगायला नाही. आजही नानांचं नाव घ्यायला लागतं, आज आणखी कुणाचं तर नाव घ्यायला लागतं. स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे. अशा लोकांना इथं थारा देऊ नका. आपण बघितलंय पंढरपूरचा निकाल लागलाय. आता पंढरपूरमध्ये किती दिवे लागतात आपण बघू. माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना ताकदीनं निवडून आपण द्या. मी यांच्या वतीनं शब्द देतो तुम्हाला, जर हुंदंती जिल्हा परिषद गट जर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने निवडून आला, मी बोलतोय याला अर्थ समजून घ्या. असंच बोलत नाही, मी माहिती घेतलेली आहे, सर्वे माझ्याकडे आहे. जर सगळ्यात जास्त मताने निवडून दिला तर पहिला पॅकेज डीपीडीसीत तुम्ही म्हणला हे सारखं पैसे कुठं देतोय. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्ह्याचं बजेट आहे 1000 कोटी. किती? आणि मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्याचं बजेट आहे 50,000 कोटी. पैशाचं वांधा नाही आपल्याकडे, पैशाचं वांधा नाही आपल्याकडे. इथं फक्त उन्नती गटातनं हे तिन्ही उमेदवार जिल्ह्यात विक्रमी मताने निवडून द्या. 1 नंबर नवा 5 मत ह्याला जायची कोण कुठे जायचं. त्याला मी आणलं इकडं आपल्याकडे. 1,000 माणूस नाही कोण एवढा करंट तुमच्याकडे एवढा जबाबदारी ही सगळी मत ह्याला जाईल. अशा तुम्ही काय करू आपण सगळ्यांनी त्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा आणि 7 तारखेला कमल चिन्हासमोरचं बटन दाबा. एवढी विनंती करण्यासाठी आपल्याला आले. आपण सगळेजण 7 तारखेला कमळाची काळजी घ्या. राहिलेले 5 वर्ष आपल्या सगळ्यांची काळजी आम्ही मिळून घेऊ. हा शब्द आपल्याला नंतर सांगतो. जय हिंद जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय.